नमस्कार, मी संगीता जाधव. स्वाद ब्रह्म या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण करणार आहोत पारंपरिक पद्धतीचे मालपोहे. लागणारं साहित्य: 2 वाट्या गव्हाचे पीठ, 1 वाटी बेसन पीठ, 1 वाटी चिरलेला गूळ, अर्धा चमचा सुंठ पावडर. 1 वाटी पाण्यामध्ये गूळ विरघळून घेऊया. थोडेफार खडे राहिले तरी तो गूळ गाळणीने गाळून घ्यायचा. आणि हे गुळाचं पाणी तयार. आता एका मोठ्या बाउलमध्ये आपण 2 वाट्या गव्हाचे पीठ, 1 वाटी बेसन पीठ, अर्धा चमचा सुंठ पावडर आणि चवीपुरतं मीठ टाकून घेतलं. हे आता छान पीठ मिक्स करून घेऊया. आणि आता आपण याच्यामध्ये गाळून घेतलेलं गुळाचं पाणी चांगलं कालवून घेऊया. एकसारखं कालवून घ्यायचं आहे. आता अजून मला ते घट्ट वाटतं आहे, मी त्याच्यामध्ये अजून पाणी घालते. परत छान मिक्स करून घ्यायचं आहे. त्याच्या गुठळ्या राहिल्या नाहीत पाहिजेत. आता अजून ते बॅटर घट्ट वाटतं आहे म्हणून मी अजून एक बाऊल पाणी घेतलं आहे. आता ते छान मिक्स करून घेऊया. अगदी सरसरीत करायचं आहे आपल्याला. ते सगळ्या त्याच्या गाठी मोडल्या पाहिजेत. हे बघा, आता हे बॅटर अगदी सरसरीत झालेलं आहे. त्याच्या गुठळ्याही मोडलेत. आता हे बॅटर आपल्याला अर्धा तास झाकून ठेवायचं आहे मुरण्यासाठी. हे बघा, आता हे बॅटर आपलं मालपोहे करण्यासाठी तयार आहे. तव्याला तेल लावून घेऊया आता. आणि ते मिश्रण आता तव्यावरती पसरून घेऊया. चमच्याने छान पातळ पसरून घ्यायचं की जेणेकरून त्याला छान जाळी सुटते. मस्त पसरून घेतलं आहे. आता त्याच्या कडांनी आपण तेल सोडून घ्यायचं आहे आणि एक अर्धा मिनिट झाकण ठेवायचं आहे. झाकण ठेवल्यामुळे काय होतं की मालपोहा छान उलटला जातो. आता आपण दोन्ही बाजूने छान शेकून घेऊया. तुम्ही हा मालपोहा साध्या तव्यात किंवा नॉनस्टिकच्या तव्यात, कोणत्याही तव्यात केला तरी चालतो आहे. छान शेकला गेला आहे. मालपोह्याची माझी एक जुनी आठवण आहे. जुन्या काळामध्ये लोक पाहुण्यांकडे जायचं म्हटलं तर घरगुती असा एक गोडाचा पदार्थ घेऊन जायचे. त्यामध्ये प्रामुख्याने मालपोहे घेऊन जायचे. मालपोह्यासोबत थापीवडी असायची. अशीच माझी मालपोह्याची ही एक आठवण आहे. तशीच तुमची एखादी आठवण असेल तर मला कमेंट्समध्ये जरूर कळवा. आता आपले मालपोहे तयार झालेले आहेत आणि आता आपण ते सर्व करून घेऊयात. त्याच्यासोबत बनवले थापीवडी आणि दूध. दुधावरती मस्तपैकी तुपाची धार सोडूयात. पारंपरिक पद्धतीने बनवलेले आपले मालपोहे तयार आहेत. रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की कळवा. स्वाद ब्रह्म चव सातारी या आपल्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.